आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, एक मोठी अपडेट खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेली आहे। उज्ज्वल निकम आता यांची नियुक्ती कुठेतरी या प्रकरणात करण्यात आलेली आहे। एक मोठा आशेचं किरण तुम्हाला दिसतंय का अंजली ताई? कसं झालंय की धनंजय देशमुख यांना उज्ज्वल निकम हेच वकील म्हणून हवे होते आणि आपल्याला जर आठवत असेल 2.5 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची भेट देखील झाली होती आणि त्यांची नियुक्ती होईल असं ऐकलं होतं। तेव्हा मी थोडीशी नेगेटिव्ह होते, कारण उज्ज्वल निकम यांचे जे त्यांचा जो मुलगा आहे त्यांनी धनंजय मुंडेची केस लढली होती, त्यामुळे न्यायाच्या भाषेत जनरली रिक्यूज केलं जातं, म्हणून मी नेगेटिव्ह होते थोडीशी। पण देशमुख कुटुंबाला म्हणजे धनंजय देशमुखना खास उज्ज्वल निकम हेच वकील म्हणून हवे होते। मला देखील वाटतं एक वकील म्हणून ते अतिशय मुद्देसूद मांडतात प्रत्येक गोष्ट। मला फक्त त्यांच्या मुलामुळे मी नेगेटिव्ह थोडीशी होते, पण मला असं वाटतं माझ्यापेक्षा देशमुख कुटुंबाला काय हवं हे जास्त योग्य ठरेल आणि आताच्या घटकेला यांची नेमणूक होणं ही अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे आणि मी त्याचं स्वागत करते। निश्चित धन्यवाद अंजली ताई, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।